बघा, टुडेज मोटिवेशनल कोट, इफ यू रिअली वॉन्ट टू डू समथिंग यू विल फाइंड अ वे, इफ यू डोंट यू विल फाइंड अन एक्सक्यूज. जर तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर तुम्ही एखादा मार्ग निवडसाल किंवा मार्ग शोधसाल, आणि तुम्हाला जर काही करायचंच नसलं तर तुम्ही काय निवडसाल? एक्सक्यूज. एक्सक्यूज म्हणजे नाही मला ते जमलं असतं पण मी केलं नाही. एक्सक्यूज निवडसाल तुम्ही, नाही नाही मला जमत होतं ते पण मी गेलो नाही, किंवा नाही नाही माझ्याकडून ते होत नाही. एक्सक्यूज निवडसाल. एखादी गोष्ट झाली आता समजा तुम्हाला म्हटलं एखाद्यानं की तुम्ही 90+ मार्क्स घेऊन दाखवा, तुम्ही सुरुवातीला काय म्हणसाल? हो 90+ घेईल. तुम्हाला जर खरंच 90+ घ्यायचे असते तर तुम्ही मार्क निवडला असता. मार्कशीट हातात आल्यावर तुम्ही काय म्हणसाल? नाही नाही आपल्याला घ्यायचे नव्हते, आपल्याला गरज नाही. ठीक आहे, बरोबर आहे. आपण 80वर खुश आहे. हे काय निवडलं तुम्ही? मनात, तुमच्या मनात काय आहे? नाराज आहे तुम्ही. तुमच्या मनात नाराज आहे तुम्ही की तुम्हाला 80च मिळाले, पण समोरच्याला बोलताना तुम्ही एक्सक्यूज सांगून राहिले, आपल्याला गरज नाही जॉबची. बरोबर आहे. असे म्हणणारेच कुठे असतात? दुसऱ्याच्या हाताखाली. बघा, आपलं आता 6.1 6.2 झालेलं आहे. व्हिडिओज अपलोड झालेले आज संध्याकाळपर्यंत व्हिजिबल होऊन जातील तुम्हाला ते. ठीक आहे, 6.1 आणि 6.2चे ज्यांचे काही बाकी असतील त्यांनी बघून घ्यायचे. आता प्रॉब्लेम सेट फर्स्ट 6 मधला फर्स्ट क्वेश्चन बघा, पटकन आन्सर सांगितलं पाहिजे. साइन थिटा इंटू कोसेक थिटा काय येईल? 1. रेसिप्रोकल, एकमेकांच्या रेसिप्रोकलचा गुणाकार 1 असतो. कोसेक 45 1/√2. 1 + tan स्क्वेअर थिटा sec स्क्वेअर थिटा. व्हेन वी सी ॲट हायर लेवल फ्रॉम द हॉरिझॉन्टल लाईन, आपण जेव्हा वरती बघतो कोणता अँगल बनतो? अँगल ऑफ इलेव्हेशन. ठीक आहे, हे तर झालेलं आहे. होमवर्क दिलेलं आहे तुम्हाला, साइन थिटा, टॅन थिटा आणि हे. आता फर्स्ट क्वेश्चन आहे त्यातला, प्रूव्ह दॅट द फॉलोइंग सेक थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस सेक थिटा, त्याच्यानंतर सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू 1. आता 5 नंबरचा क्वेश्चन, 5 मधलं फर्स्ट. हेअर LHS काय येईल? सेक थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा, ब्रॅकेट कंप्लीट. पुढे सेक थिटा प्लस टॅन थिटा. ठीक आहे, 1 नाही, लेफ्ट हँड साईड लिहिली आपण. याला सेकला आत मल्टिप्लाय करा, सेक इन ब्रॅकेट सेकनं 1ला मल्टिप्लाय करा काय होईल? सेक थिटा. सेकनं मल्टिप्लाय करा सेक इंटू साइन. ठीक आहे, समजला? इकडे काय उरलं? सेक थिटा प्लस टॅन थिटा. बघा सोपं आहे, एकदम सोपं आन्सर आहे, ताण नका घेऊ. या सेक थिटाला ॲज इट इज राहू द्या, सेक थिटा. या सेकला आपण रिप्लेस करू कॉसनं. कशानं रिप्लेस करू? कॉस. सेक थिटा प्लस टॅन थिटा ॲज इट इज. कशाला रिप्लेस केला आपण? या सेकला कॉसनं. म्हणजे काय लिहाल तुम्ही? सेक थिटा इज इक्वल टू 1/cos. ठीक आहे, झाला आन्सर. A + B A - B, कारण साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतं? टॅन थिटा. सेक थिटा मायनस टॅन थिटा, आणि इकडे काय आलं? सेक थिटा प्लस टॅन थिटा. ठीक आहे, इथं थोडं सांगून द्या त्यांना की साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. आता A + B A - B सर्वांना माहिती आहे काय होतं? A² मायनस B². मग A² - B², सेक स्क्वेअर मायनस, बघा A + B A - B किंवा A - B A + B, पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा, याचा आन्सर असतो 1 इज इक्वल टू RHS. याचा आन्सर का 1 आहे? कारण इथं फक्त लिहायचं 1 + टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ते जाऊ द्या, कळून जाईल. मग हे टॅन तिकडे गेल्यावर काय झालं? मायनस. समजला? सिम्पल आन्सर आहे, काही अवघड नाही क्वेश्चन. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट 2 नंबरचा 5 मधला दुसरा, सेक थिटा LHS. हेअर LHS सेक थिटा प्लस टॅन थिटा, समोर
1 मायनस साईन थिटा. ठीक आहे, आपल्याला कॉस थिटा आणायचं आहे. आन्सर काय आणायचं आहे? कॉस थिटा. सेक थिटा प्लस टॅन थिटा 1 मायनस साईन थिटा. ठीक आहे, सेक थिटाला कसं म्हणू शकतो आपण? 1 अपॉन कॉस थिटा प्लस टॅन थिटाला काय म्हणू शकतो? साईन थिटा अपॉन कॉस थिटा. इकडं 1 मायनस साईन थिटा. काय काय चेंजेस केले? सेक थिटाला चेंज केला आपण 1 अपॉन कॉस थिटा, आणि इकडं चेंज केला साईन थिटाला, सॉरी टॅनला चेंज केलं, उलटं केलं. टॅन थिटाला चेंज केला साईन अपॉन कॉस. ठीक आहे, बेस बेस सारखा आहे. 1 प्लस साईन थिटा झालं वरती, अपॉनमध्ये आलं कॉस थिटा, आणि इंटू काय आहे? 1 मायनस साईन थिटा. आता अंश अंशाचा काय होईल? गुणाकार. परत आलं ए प्लस बी, ए मायनस बी, वरती काय होईल? 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा अपॉनमध्ये कॉस थिटा. बघा, 1चा स्क्वेअर 1, साईनचा स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा, 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा काय असतं? कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. कसा चेंज झाला? कारण साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. मग देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू होईल 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, हे झालं चेंज. कळालं? आता एक कॉस सोबत कॅन्सल, वरती एक कॉस उरलं. कॉस थिटा इज इक्वल टू RHS. ठीक आहे, बघून घ्या क्वेश्चन, सिम्पल क्वेश्चन आहे. बघा काय 3 नंबरच्या क्वेश्चन मध्ये सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, हेअर LHS काय आहे? सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा. जास्त अवघड नाही, लक्ष द्या, काही अवघड नाही. कॉस झालं ते, कोसेक आहे. कोसेक स्क्वेअर थिटा. सेकला काय म्हणू शकतो? 1 अपॉन कॉस, आणि याला म्हणू शकतो 1 अपॉन साईन. ठीक आहे, चेंजेस कसे करणार? सेक इज इक्वल टू 1 अपॉन कॉस अँड कोसेक इज इक्वल टू 1 अपॉन साईन. 1 अपॉन साईन असा चेंज केला आपण. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाय साईन इंटू 1 साईन स्क्वेअर थिटा, कॉस इंटू 1 कॉस स्क्वेअर थिटा, अपॉनमध्ये कॉस स्क्वेअर थिटा गुणिला साईन स्क्वेअर थिटा. साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय असतं? 1. माहिती आहे तुम्हाला, सांगायचं त्या इथं साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता याचा रेसिप्रोकल आणि याचा रेसिप्रोकल. कॉसचा रेसिप्रोकल कोण असतो? सेक, ते ऑलरेडी सांगितलेलंच आहे आपण. आणि साईनचा रेसिप्रोकल कोण असतो? कोसेक. इंटू येईल ते काय येईल? इंटू कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू RHS. काही अवघड नाही, एका स्टेपवर आन्सर असतं ते. ठीक आहे, आता किती क्वेश्चन झाले? 3. 4 नंबरचा क्वेश्चन एका स्टेपवर आन्सर आहे, फक्त चेंज कुठं करायचं तेवढं बघून घ्यायचं. आता 4था क्वेश्चन बघा. LHS दिलेली तुम्हाला, हेअर LHS लेफ्ट हँड साईड 2-2 मार्काला इझी क्वेश्चन आहे. बघा, कॉट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, कॉट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. कॉट स्क्वेअर थिटाला आपण असं लिहू शकतो. बघा, याला लिहू शकतो आपण कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 मायनस टॅनला लिहू शकतो सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. कसं? बघा, इथे डायरेक्ट असं दाखवू शकता तुम्ही, सिन्स 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. मग देअरफॉर कोसेक स्क्वेअर थिटा कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 अँड 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1.
म्हणजे काय चेंज केला आपण, कॉट स्क्वेअरचा काय चेंज केला, याला खाली घ्या बरं, काही प्रॉब्लेम नाही, थोडा क्वेश्चन मोठा आहे, याला याच्या खाली घेऊ, ठीक आहे. म्हणजे हा चेंज आपण वरती दाखवला. चालतं असं पण, काही प्रॉब्लेम नाही. नाऊ आपण दाखवलं कॉट स्क्वेअर थिटाला आणि टॅन स्क्वेअर थिटाला रिप्लेस कसं करायचं. मायनस आत गेल्यावर आतले साईन काय होतील, चेंज. कोसेक स्क्वेअर थिटा -1, मायनस आत गेल्यावर सेकचं साईन होईल मायनस, आणि याचं होईल +1, -1 +1 कॅन्सल, हे उरेल तुमचं कोसेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू RHS. आता तुम्हाला फायनल आन्सर पूर्ण बॉक्समध्ये लिहायचे, जसं हे फायनल आन्सर आहे का नाही. मग देअरफोर आतापर्यंत सांगितलं मी तुम्हाला, देअरफोर पूर्ण आन्सर ॲज इट इज लिहायचं. सेक स्क्वेअर थिटा प्लस वरचं 4 नंबरचं सॉरी, कॉट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस, ठीक आहे. हे असं फायनल आन्सर मध्ये बॉक्स करून लिहायचं, ठीक आहे. कळालं का. आता नेक्स्ट क्वेश्चन 4 झालेले आपला, ठीक आहे. 5 नंबरचा क्वेश्चन बघा, 5 मधला 5वा, ठीक आहे. LHS काय इथे दिलेली, हेअर LHS लेफ्ट हँड साइड टॅनची पॉवर 4 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता बघा हा टॅन स्क्वेअर थिटा, आता इथं बघा जास्त डोकं लावायचं नाही, पॉवर 4 आहे ना, हा टॅन स्क्वेअर थिटा बाहेर घ्या. टॅन स्क्वेअर थिटा आपण जर बाहेर घेतला, इथं किती क्वांटिटी आहे, 4, 2 बाहेर घेतलं तर उरणार किती, टॅन स्क्वेअर, आणि इथं काय उरणार फक्त 1, ठीक आहे. मग हे टॅन स्क्वेअरला कसं लिहू शकतो आपण, इकडे बघा टॅन स्क्वेअरला लिहू शकतो सेक स्क्वेअर थिटा -1, आणि या टॅन स्क्वेअर थिटाला काय लिहिणार, सेक स्क्वेअर थिटा. कसं बघा आता, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होईल, सेक स्क्वेअर थिटा. बघा या ब्रॅकेटला असं रिप्लेस केलं. आता हा टॅन स्क्वेअर थिटा आहे, तो 1 तिकडे जाईल, काय होईल मायनस सेक स्क्वेअर थिटा -1, ठीक आहे. म्हणजे या टॅन स्क्वेअरला रिप्लेस केलं आपण सेक स्क्वेअर थिटा -1, आणि या ब्रॅकेटला रिप्लेस केलं, या 1 प्लस टॅन स्क्वेअरला काय रिप्लेस केलं, सेक स्क्वेअर. आता याला आत मल्टिप्लाय करा, सेक इंटू सेक किती होईल, सेकची पॉवर 4 थिटा मायनस सेक इंटू 1 सेक थिटा. झालं का. काय अवघड आहे सांगा बरं क्वेश्चनमध्ये, हे काय का स्टेपवर आन्सर आहे, ठीक आहे. 6 नंबर बघा, आता काय बरोबर आहे ना, हां 6 नंबर बघा, 1/, 6 नंबरचा क्वेश्चन, हेअर LHS लेफ्ट हँड साइड दिलेली आपल्याला, काय दिलेले 1/1 मायनस साइन थिटा आणि प्लस 1/1 प्लस साइन थिटा. काही जास्त करायचं नाही, क्रॉस मल्टिप्लाय करा, 1 प्लस साइन थिटा इंटू 1 प्लस साइन थिटा, ठीक आहे. 1 मायनस साइन थिटा इंटू 1 प्लस 1 मायनस साइन थिटा. अपॉनमध्ये बघा 1 मायनस साइन थिटा इंटू 1 प्लस साइन थिटा, बेस सारखा बनवत असतो आपण. साइन थिटा कॅन्सल, 1 + 1 2, काय आलं वरती 2. a मायनस बी a प्लस बी a मायनस बी, परत फॉर्म्युला यूज झाला, 1 × 1 1 स्क्वेअर, साईनचा स्क्वेअर 1 स्क्वेअर म्हटल्यापेक्षा 1च लिहा डायरेक्ट. बघा पहिल्याचा स्क्वेअर 1, दुसऱ्याचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा, आणि हे झालेलं आपलं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे असतं कॉस स्क्वेअर थिटा. कसं, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग हे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होईल, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. काही प्रॉब्लेम नाही. आणि कॉसचा रेसिप्रोकल कोण असतो, सेक, 2 सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू RHS. इथं काय लिहिसाल 1/cos थिटा इज इक्वल टू सेक थिटा. रेशो पार्ट झाले असतील नाही सगळे फॉर्म्युले, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ठीक आहे, लिहून घ्या एवढं, बाकीचं उद्या घेऊ आपण.